आणि आपले कोपरकर सगळ्यां भारी छत्री आहे, बघू शकता तुम्ही. मग बरी आहेस ना? एकदम भारी. आपला वडापावचा धंद्याला बटाटा आणि चिंबोऱ्या. इथं समोरच ही गोन पलटी झालेली आहे मोठ्यांची, एकदम जिवंत मोठे. मस्त चिंबोरीचा गरम गरम रस्सा. हे बघा सरगम मसा आहे. उचलून दाखव जरा किती मोठा आहे. बाबा बाबा बाबा. नॉनव्हेजच्या दिवशी तरी आम्ही तुम्हाला डेली ब्लॉग्स दाखवत जाऊ, पावसामुळे कुठे जायला भेटत नाही जास्त. तर नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोपरकिरणीचं साजेश. तर आपण आहोत कोपरकिरणीमध्येच. तर आम्ही आता विचार केलेला आहे जायला कुठं भेटत नाही पावसामुळे, तर डेली ब्लॉग्स टाकूया. तर आपल्या कोपरकिरणीच्या मच्छी मार्केटला आलोय मी. तर आज काय काय मच्छी आहे, पाऊस पण एकदम बघू शकता, एकदम दाबून पाऊस आहे, फुल सगळे छत्रे दिसतात इथं. आणि इथं का एवढा पाऊस आहे तरी आपली मच्छी विकणारे सर्वजण किती मेहनत करतात मी दाखवतो तुम्हाला. आणि आपले दादा आलेले आहेत. दादा कुठून? मापेगाव. आपण फार्म हाऊस आले नाही आमच्यावर फार्म हाऊसवर? नाही, मी बाहेर होते का? हो. मग बरे आहेत ना? फर्स्ट क्लास. आमच्या गावात मच्छी भारी भेटतात. हो, चांगली भेटते, एकदम ताजी. चालेल. हो. आता आपल्या मंडळीला दाखवू आपण काय काय मच्छी आपल्या मार्केटमध्ये. आणि इथं समोरच ही गोन पलटी झालेली आहे मोठ्यांची, एकदम जिवंत मोठे. बघू जरा, पकडा बी. हे काय वाटेव असेल मोठे? 150 रुपये डझन. 150 रुपये डझन. 12 पीस मिक्स असेल ना? छोटं मोठं सगळं जिवंत मेलेलं नाही, एकदम जिवंत ना? एकदम जिवंत. हे बघा साईज पण मस्त आहे, मोठी साईज. चला आता पुढे जाऊ आपण. आमची नानी आले. काय घ्यायला आलेस? मच्छी घ्यायला. या मासे या मार्ग. दाखव त्याला. एक डझन घेते. आमची नानीच घाबरते या मोठ्या ना. काय काय मावरा? बोटी बंद राहतील ना त्याची मुलं. सुरमई आहे, पापलेट आहे. यो काय कापून ठेवलंय? चायनीज हलवा. काय काय अजून? हे बघा, यो तो आहे का कापून ठेवलाय? चालेल. चला अजून दाखवते सगळं आपल्या आज मार्केटमध्ये काय काय येतो. आणि आपले कोपरकर सगळ्यां भारी छत्री आहे, बघू शकता तुम्ही. मग बरी आहेस ना? एकदम भारी. भारी आहे, आज भारी आहे. पावांना मावरा कापायचा असेल इथं यायचा. एकच मिनिटां ना सगळा मावरा? नाही तेवढा 1 मिनिट नाही. एवढा स्पीड नाही. मग हे बघा दिवाळीवरून खास माणसं आले मावरा विकायला. काय काय आहे ओ दिवाळीवाले? शिंगाल्या एक आहे. 3 पाकट आहे, शिंगाल्या, सुरमई, कोलबी, बोईस. अजून काय आहे? आवराच. आता मावरा संपत आले, जरा लेट झालो मी. काय दादा मावरा जेवाला? अजून एक दिवाळीची मंडळी आपल्याकडे कोपरकर मच्छी विकतात पहिल्यापासून. या खूप जुन्या आहेत आपल्या गावात. त्या काय करपाली आहेत? करपाली आहेत, कोलंबी आहेत, शिप्या पण आहेत. बघा ताजा मावरा पाहिजे तर इथं ना. बघा आपली गावातील सर्व मंडळी आहे. आणि हा आमच्या मच्छी मार्केटच्या बाहेरील मच्छी मार्केट आहे. मेन मच्छी मार्केट समोर बिल्डिंग मध्ये आहे. तर इथं बाहेरच बघा चिमणी पण आहे. कशी आहेत चिमणी? 100ला वाटा का? 7 आहेत ना? लावून देता ना वाटा. आता एंट्री मारू आपण आपल्या मच्छी मार्केटमध्ये. आतमध्ये ती बाहेरील गल्ली मी तुम्हाला दाखवलेली आहे. एकविरा माते की बरोबर ताई पण टाईम आहे. गेले व्हिडिओ होते आपले बाजारात काय काय मच्छी आहे बघू आपण. काय काय आहे? चायना पापलेट, चिंबोरे पण आहेत का? या चिंबोरे पण आहेत सर्व आपल्या. शिरवर मसा आहे, जवला आहे, पाकट आहे, बोंबील आहे, चायना हलवा आहे. म्हणजे बोटी बंद आहेत तरी पण मावऱ्याची कमी नाही ना आपल्याला? कशाला कमी? बरोबर. आणि इथं बघू शकता काय काय आहे सांगा, पट्टापट सांगा. यो काय आहे? सिल्वर मासा का? इथं पापलेट आहेत, कोलबी. तो सिल्वरच का? तो हे बघा काहीतरी नवीन मासा बघायला भेटले मला. काय आहे यो? सरगम. बैल यालाच बोलतात का? बैल ना. हे बघा सरगम मासा आहे. उचलून दाखव जरा किती मोठा आहे. बाबा आईपेक्षा मोठा आहे.
मस्त मस्त एकदम ताजा मावरा आहे. ताजा मावरा पाहिजे तर आमचा कोपरकिरणा मार्केट ना. मग काय काय आहे? सुरमई, पपलेट, हलवा, कोळंबी पण अलग अलग आहे का? एक मोठी एक मीडियम साईज आहे का? बोंबील पण आहे. काय काय आहे तुमच्याकडे? दाखव आपल्या मंडळीला. पापलेट आहे, बांगडा आहे, काळा मसा आहे, यो मोठा वाला काय आहे? निर्गल मसा आहे, कुठला? निर्गल निर्गल सिल्वर तोच आहे का? सिल्वर मासा खूप मोठा आहे. आणि आहे आटापले वाटते. काय होता यो? बाकस कटला होता मोठा. मच्छी संपलेली आहे इथं. साईज बघा किती मोठी होती. त्याची तुकडी दाखवा ना ती किती मोठी आहे. तेव्हा तुकडीच बघा किती मोठी आहे. हातापेक्षा मोठी आहे. काय घेतला तुम्ही? वहिनीने काय घेतला? हे काला मासा घेतलं. आणि शेवटचं राहिलं आता काउंटर एक आपला. तर काय काय आपल्यावर? कोळंबी आहे, बोंबील आहेत, बांगडे आहेत, पापलेट आहे. नाही हे काय कापून ठेवले? ते काय नाही, तो सकला बसतो. हा कुठला? सकला आहे का? चला आता आज रशियाला काहीतरी बघू आपण आपल्याला पण. कोलंबी आहे, कुप्पा आहे. तर की चिंबोऱ्या कशा तिने या? फक्त 200 रुपये. 200 रुपये चिंबोऱ्या. पण जीव गेले का यांचा? बर्फाचे बर्फातले का? जिवंत तिकडे आहे 200ला 2. जिवंत 200ला 2. चिंबोऱ्या घेतल्यात आपल्याला. चिंबोऱ्या दिल्यात. रशी आहे का? सुतल. खेकडी बांधायची. चला मस्त आता जाऊ घरी. याची रेसिपी बनवू. पाऊस बी पडते जाम. काय चायना हलवा, चायना हलवा. आज दाखवू आपला आगरी रस्ता चिंबोऱ्यांचा. मस्त, मस्त. आता आपण पोहोचलो घरी आपले. ही वाट बघतोय. तर आपला वडापावचा धंद्याला बटाटा आणि या चिंबोऱ्यांचा मस्त रस्ता बनवू. तयारी केलीस ना? हो ना, पूर्ण तयारी झाली. झाली मग तयारी आपली? हो झाली. रश्याची तयारी झाली ना? चिंबोऱ्या बिंबोऱ्या साफ केलं बायकोनी मस्त. सगळा ठेचा वगैरे तयार आहे आपला. आलास? हॅलो. आला वाटतं शाळेतून. पाऊस आहे का? हो होता. अरे काय मग आज चिंबोरी? हा ह? चल मग आज दाखवायची का शॉर्टकट मध्ये रेसिपी? हा दाखवायची ना? 2 दिवस सुट्टी होती, मजा आली. मजा 3 दिवस ना? हा. आज शाळेत आज कसा वाटला? आज चांगला नाही वाटला. चांगला नाही वाटला? वा वा वा. एव्हिडन्सची सुट्टी चला होती ना. आता शॉर्टकट मध्ये आपण रस्त्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये. आता आम्ही ठरवले नॉनव्हेजच्या दिवशी तरी आम्ही तुम्हाला डेली ब्लॉग्स दाखवत जाऊ. पावसामुळे कुठे जायला भेटत नाही जास्त. एवढा पाऊस आहे, सगळीकडे पाणी भरलंय, तर जायला पण भीती वाटते जरा. तर चला करू सुरुवात आपले रेसिपीला. रेसिपीला. काय काय घेतलेस पटापट सांगचाल शॉर्टकट मध्ये. याच्यात कोथिंबीर, लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि टोमॅटो. टोमॅटो घेतले कापून. आणि चिंबोऱ्या आपल्या साफ केल्या चिंबोऱ्या ना साफ सगळ्या? करून ठेवल्यात आणि थोडा कोकम घेतलाय आंबटपणा यायला. भारी भारी भारी. टाकला आपला मसाला, आगरी मसाला, हळद, थोडासा हिंग. थोडंसं हिंग. टाकले आपले चिंबोऱ्या. गॅस फास्ट ठेवले मस्त. टोमॅटो टाकू मस्तपैकी. चला आता दाखवतो तुम्हाला डायरेक्ट फायनल होईल. खोबरा टाकताना ना? खोबरा टाकतो. मस्त भारी सुटते. मस्त पाऊस पडतोय. पावसान गरम गरम चिंबोऱ्यांचा रस्ता ना? बोरा भरलेला आहे. भरल्या मस्त चिंबोऱ्या. बोराशी भरलेले आहेत. मस्तपैकी सुकायला आलेला आहे. चिंबोऱ्या शिजले आपल्या. आता काय टाकतं? खोबरा खोबरा टाकते आता फायनल. फायनल. लगेच जेवू, आपले मंडळीला दाखवू आणि व्हिडिओचा करू एंड. असेच ब्लॉग येत राहतील आता आपल्या चॅनलवर. बाहेर गेलो तर बाहेरचे ब्लॉग, नाही तर मग घरातले डेली ब्लॉग पण आम्ही तुम्हाला दाखवू. आणि आमचा वडापावचा धंदा आहे, तर त्याच्यात मी घरी आम्ही समोसे वगैरे सर्व बनवतो. याचे पण सर्व दाखवेन मी तुम्हाला. हल्लो 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 एकदाच नाही सर्वच दाखवत नाही का? मस्त चिंबोरीचा गरम गरम रस्सा. बाहेर मस्त पडतं पाऊस. लय मजा येईल खायला. चला भेटूया आता जेवताना. हे बघा आपला गडी कपडे चेंज करून बसलंय शाळेतून येऊन. काय खातं? कुरकुरे ना. काय बघतो? हे बघा आपला कालचा पोलीस पाटील कुटुंब यांचा आमचा व्हिडिओ बघतोय सार्थक टीव्हीवर. एन्जॉय करते मस्तपैकी. चला तर मंडळी आता मस्त 1:15 झाले. आता जेवायला बसू आपण. साहेबाला आमच्या भूक लागलेली आहे.
ट्युशनला जायचं आमच्या साहेबाला ट्युशनला जायचं 2 वाजता. मस्त गरम गरम भात चिंबोरीचा रस्सा आणि मच्छी असल्यावर जरा याला भरवायला लागतं. एवढा मोठा झाले तरी पण मग काय हे काय 2च ताट आहेत म्हणजे भरवायचं आहे. माझ्या याच्यातची नाही तुम्ही नंतर खा वा 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 याला भरवायला लागतं. हा नाही पप्पा नंतर खाणार आहे जे तुला चिंबोरी कुठली. चला हे बघा कसा भरवता पोऱ्याला मस्त लागले. कसं आहे भाऊ चिंबोरी भारी आहे. लाडाचा पोर आहे चला आमचा. तर मग आता सगळे आपण जेवूया मस्त वेगळी आणि हा व्हिडिओ इथे संपू. आमचे असे ब्लॉग जर तुम्हाला आवडले तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.